चला तर मंडळी, वाटण न करता, मसाले न वापरता वांग्याची चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी बघतोय। ही रेसिपी आठवड्यातनं 2दा आमच्या घरात नक्कीच बनते। डाळ भातासोबत तोंडी लावायला सुकी वांग्याची भाजी। कधी कधी आपल्याला मसालेदार खाऊ वाटत नाही, अगदी साधं सिंपल पण चविष्ट देखील असायला हवंय, त्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। चला तर मग रेसिपी सुरू करूया। त्यासाठी मी इथं जळगावी हिरवे वांगे घेतलेले आहेत, पाव किलो। हे वांग खूप जास्त चविष्ट असतं आणि यांना काटे देखील जास्त असतात। ह्या वांग्यांना काटे जास्त असल्यामुळे यांचं भरीत असो किंवा भाजी असो, बिना मसाल्यांची देखील अप्रतिम अशी लागते। वांगे स्वच्छ धुवून मी आता कट करायला घेते। एका वांग्याचे 4 किंवा 8 फोडी होतील अशा पद्धतीने मी त्यांना छान कट करून घेते। दुसऱ्या साईडला मी एका मोठ्या भांड्यात पाणी टाकलंय आणि त्यात मीठ देखील टाकलंय, म्हणजे आपले वांगे काळे पडणार नाहीत। कट करतानाच तुम्ही बघू शकतात वांगे किती छान कवडे आहेत, अजिबात असं निंबर नाही आणि मध्ये देखील अजिबात खराब निघत नाही किंवा कीड लागलेले नाहीयेत। हे हिरवे वांगे मी खास गावावरनं मागवून घेतलेत, कारण केरळमध्ये हे वांगे बऱ्याच ठिकाणी मी शोधले पण मला कधीच भेटलेच नाही। आई मला भेटायला येत होती तर आई सोबत वांगे देखील घेऊन आली। भाजी बनवतच होती तर म्हटलं तुमच्या सोबत देखील ही रेसिपी शेअर करते। वांगे देखील कट करून झालेत। आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे एवढं तेल घातलंय। तेल गरम झालं की लगेचच त्यात जिरे आणि राई घातलीये। राई जिरं छान तडतडलं, त्यात 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलीत। छान खमंग फोडणी बसली की लगेचच मी मोठी साईजचा टोमॅटो बारीक कट करून त्यात घातलाय। ही रेसिपी आईची आहे। आई ह्याच पद्धतीने वांग्याची भाजी नेहमी बनवते, म्हणून मी हिला पारंपरिक म्हणते। टोमॅटो घातला, त्याचसोबत आलं आणि लसूण देखील ठेचून घातलेला आहे। लसणाचा आपल्याला वापर भरभरून करायचा आहे। मी इथं खूप सारा लसूण घेतलाय, आलं मात्र अर्धा इंचच घेतलेला आहे। लसूण आणि आल्याला छान परतवून घ्यायचं तेलात। त्यानंतर त्यासोबत टोमॅटो देखील छान परतवून घेते। त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, म्हणजे आपले टोमॅटो पटकन शिजतील। मीठ घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटांपर्यंत परतवून घेतलेलं आहे। आता त्यात मी 2 चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर मिक्स करून घातली आहे। 1 चमचा धना पावडर आणि अर्धी चमचे हळद। लाल मिरची पावडर घालताना तुम्हाला 2 शेड दिसत असतील, भाजीला छान रंग यावा त्यासाठी मी अर्धी चमची काश्मीरी मिरची पावडर घातली। हळद मिरची पावडर टाकून छान 2 ते 3 वेळा परतवून घ्यायचंय, मसाले छान भाजेपर्यंत। मसाले आपले भाजून झाले की लगेचच त्यात कट केलेले वांगे मी इथं टाकून घेते। वांगे टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्याला लगेचच मिक्स करायला घ्यायचे। वांग्याची ही भाजी बनवताना आपण कुठलेही मसाले टाकले नाही, तुम्ही बघितलंच आहे, आणि त्यासोबत वाटण देखील आपण केलेलं नाहीये। आता मी हे भाजी झाकण झाकून वाफेवरती 3 ते 4 मिनिटांपर्यंत शिजवून घेते। तुम्हाला हवं असल्यास यात थोडं पाणी टाकून घेऊ शकतात। मी देखील इथं थोडा पाण्याचा फक्त शिंतोडा मारलाय, पाणी टाकलेलं नाहीये। टोमॅटो आणि वांग्याचं स्वतःचं मीठ टाकल्यानंतर अंगाचं पाणी सुटतं आणि त्यातच ही भाजी अगदी सहजच शिजून जाते। भाजी शिजायला देखील वेळ लागत नाही, अगदी 5 ते 6 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते। डाळ भातासोबत तोंडी लावायला असो किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, चपातीसोबत नसती खायला देखील अप्रतिम अशी लागते। तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा, कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये कळवा। माझ्या सासरी वांग्याची भाजी ही नेहमी शेंगदाण्याचं कूट टाकूनच केली जायची, पण मी आल्यानंतर आता नेहमीच ह्याच पद्धतीने वांग्याची भाजी होते आणि सर्वजण खूप जास्त आवडीने खातात। तर अगदी 5 ते 6 मिनिटात आपली भाजी बनवून तयार आहे। तिला मी छान आता एका बाउल मध्ये सर्व करून घेते। आता ना वाटण बनवण्याची झंझट, ना कसल्या प्रकारचं टेन्शन, अगदी 5 ते 6 मिनिटात चमचमीत अशी वांग्याची सुकी भाजी बनवून तयार आहे। रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, गावाकडून येताना आईने हिवाळा स्पेशल बऱ्याचशा वस्तू आणल्यात, त्याच्या देखील अस्सल गावरान रेसिपी आता चॅनल वरती येतील, त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशा छानशा पारंपरिक रेसिपी सोबत।